दे ना इतकं लिहा की आपली संध्याकाळी मग बनवू ना परत बरोबर का नाही मग वारंवार हा काबू पहिले षटक घेऊन येते राईट आर्मावरती विकेटच्या मारा करण्यासाठी समोर बघायचे लेफ्ट हँडर बॅट्समन बॅटर स्ट्राईकला संतोष यांनी मात्र क्रॉस द लाईन जाऊन खेळण्याच्या प्रयत्नात मात्र समन्वय झाला नसल्याने मात्र टच होतोय शरीराला टच झाल्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारची धाव नसेल एक स्लॉरवन गतीमध्ये आतापर्यंत जर बघायला गेलं तर एक मोठी धावसंख्या या मैदानावरती पाहायला मिळाली नाही हायस्ट स्कोर बघायला गेलं तर नक्कीच खतवड या संघाने मात्र 46 धावसंख्या जमवली होती त्यांचा जबाब देत असताना गणेशगाव संघाने 6 विकेट्सने तो सामना जिंकला होता एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल ती मात्र RCB बेजे या संघाला यावेळेला त्या ठिकाणी हो जालमध्ये नक्कीच फसवण्याचा प्रयत्न देखील केला गेला होता परंतु मात्र नक्कीच डॉक्टरवर मारला होता फटका फायनलच्या क्षेत्रामध्ये एक बघायला गेलं तर बॅकअप केलं जाते की नाही परंतु मात्र नक्कीच थोडीशी मेस फील्ड होत असताना नॉन स्ट्राईक अँड थ्रो येतोय तेव्हा मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना दोन धावा येत असताना आपण पाहतोय की संतोष यांच्या बॅटच्या माध्यमातून आपल्याला वैयक्तिक खातं खोललेलं दिसतंय 2 धावा काढल्यानंतर आपल्या संघाची धावसंख्या आपल्या धावफलकावरती पाहायला मिळते ती बिनबाद 2 कोण म्हणतो की नाती फुकटात मिळतात फुकटात तर वार सुद्धा मिळत नाही एक श्वास पण जेव्हा मिळतोय तेव्हा एक मात्र श्वास सोडून जातोय आणि श्वास सोडत असताना पुढील चेंडू परत एकदा काबू यांच्या यावेळेला ऑन द स्पॉट हवाई फायर 77 मीटरची बाउंड्री असल्याने मात्र चेंडू सिम्मार सापलीकडे जातोय चौकारांसाठी आणि चौकार आल्यानंतर मात्र नक्की टाळागत करत असताना धाव संख्या 6 या आकड्यावरती RCB बेजे या संघाची जर बघायला गेलं तर अजूनही आपण पाहू शकाल की 6 धावा खर्च केलाय आणि 6 धावा खर्च करत असताना अद्यापही विकेट तर मिळाला नाही अजूनही संघर्ष करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आत प्रत्येकदा जाऊया आपण मैदानाच्या आत कारण 5वा चेंडू टाकण्यासाठी तयार यावेळेला देखील आपल्या बॅकफुटवर येऊन खेळण्याच्या प्रयत्नात क्रॉस द लाईन जाऊन खेळण्याच्या प्रयत्नात फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू मोडला होता मोडत असताना मात्र नक्की चक्कर तर झाली होती परंतु चेंडू सीमारेस आपल्याकडे टच होतोय स्किट होतोय आणि स्किट झाल्यानंतर मात्र 4 धावा पाहायला मिळतात एक्सपेन्सिव्ह षटक पाहायला मिळते थोडंसं काबू यांचं नियंत्रण चुकतंय जे आपला नियंत्रण चुकत असताना कुठेतरी ब्लॉक हॉलमध्ये तर चेंडू टाकला होता परंतु मात्र त्यांची साथ लाभली नाही ती क्षेत्ररक्षकांची एक किफायती गोलंदाजी तर म्हणावी लागेल परंतु अधूनमधून मात्र अचूक टप्प्याने गोलंदाजी पाहायला मिळत नाही ती मात्र काबू यांची यावेळेला स्लॉरवन चेंडू टाकला होता षटक संपतंय पहिल्याच षटकांचा खेळ समाप्त होतोय धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र प्रथम फलंदाजी करत असताना RCB बेजे या संघाची बिनबाद 10 शानदार आयोजन करत असताना आपण पाहतोय की फॅमिली बॉयज रवळगाव गाचीवाडी या ठिकाणी स्पर्धा आपण पाहतोय सन्माननीय लालू बोंबले सज्जन भाऊ बोंबले लखन भाऊ बोंबले रवी बोंबले पिंटू पारधी अभि बोंबले योगेश बोंबले भीमा दुर्दवळे सचिन भाऊ बोंबले प्रसाद बोंबले सुखदेव पारधी संतोष बेंडकोळी सोनू बोंबले धोंडीराम बोंबले यांचे मी परत एकदा सरसे स्वागत करतोय कारण एक शानदार ऑर्गनाइज आपण आळंदी डॅमच्या बाजूला जर मैदान बघितलं तर एक सपाट मैदान आणि सपाट मैदान होत असताना हे आपण ही प्रतियोगिता पाहायला मिळते या मैदानावरती दगडू येतोय परत एकदा आपलं वैयक्तिक पहिलं षटक आणि पारीचे दुसरे षटक घेऊन येतोय आता मात्र आपण पाहतोय की एक
उजव्या हाताच्या शैली फलंदाज स्ट्राईकला मिस्टर अजय. हलकीशी अपील केली गेली होती. प्रश्न विचारला जाते स्कोर लेग अंपायर सज्जन भाऊ बोंबले यांना, परंतु मात्र आपल्या निर्णयावर ठाम आणि निर्णयावर ठाम होत असताना कुठल्याही प्रकारचे नुकसान नाही. निर्धाव चेंडू गेल्यानंतर आपण पाहतो की नक्कीच ज्यांना संधी मिळते तो नसीबवान आणि जे संधीचे सोनं करते तो मात्र नक्कीच भाग्यवान विजेता ठरला जाते. परंतु मात्र नक्कीच इथे जीत होते ती गोलंदाजाची. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू आल्यानंतर परत एकदा दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार. यावेळेला चांगला प्रहार केलाय डीप फॉरवर्डच्या क्षेत्रामध्ये ऑन साईडला मोल्यानंतर पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहे. शानदार क्षेत्ररक्षण सीमापार तर जाऊ दिला नाही, परंतु मात्र एक सट्टिक थ्रो देखील येतोय आणि येत असल्या कारण आपण पाहतोय की गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिथे 2 धावा होत्या तिथे मात्र 3 धावा कंप्लीट पाहायला मिळतात या बॅटरच्या माध्यमातून. 3 धावा आल्यानंतर धावसंख्या पुढे सरसावताना पाहायला मिळते ती मात्र बिनबाद 13. 2 वाजून 13 मिनिट झाल्यानंतर मात्र हा आपल्याला दुसरा षटक पाहायला मिळते ती मात्र दगडू यांच्याकडून. परत एकदा खेळ थांबतोय आणि खेळ थांबत असताना परत एकदा चालू होत असताना आपण पाहतोय की दगडू यांनी एक सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. खेळत असताना पुढील चेंडू एकदा टाकण्याच्या पूर्व तयारीत. यावेळेला देखील शक्तिशाली प्रहार तर नाही, परंतु एक कलात्मक शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी ऑन साईडला मारला होता, लॉंगनच्या रिजनमध्ये आला होता, परंतु एक डिसाईन थ्रो असल्याने मात्र बॅकअप केले. परत एकदा 2 धावा ह्या चेंडूवरती देखील. कारण सांगितले जाते ना की आकाशाच्या सर्वात पृथ्वीचे हे विराट कल्पपुष्प उमलत आहे आणि तो भ्रमचंद्र आपले रुपेरी पंख पालवून त्या कमलाभोवती अखंड गुजाराव करीत आहे. त्या कालाच्या पाकळीवर एक सुंदर दवबिंदू पडला आहे, त्याचे नाव जीवन आहे आणि जीवन होत असताना आपण पाहतोय पुढील एकदा परत चेंडू. यावेळेला ऑन द स्पॉट हवाई फायर 77 मीटरची लांबी बाउंड्री असल्या कारण मात्र चेंडू 1 बाउन्स जातोय सीमारेस आपलीकडे 4 रन. यावेळेला देखील बॉडीचा बॅलन्स घेऊन खेळण्याच्या प्रयत्नात वाईटच्या कॉल येतोय. अतिरिक्त धावामध्ये भर पडते. आता मात्र नक्कीच गोलंदाजाने रिव्ह्यू मागितलाय. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला होता जेव्हा मात्र फलंदाज हा ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, त्या प्रयत्न बॅट आणि संपर्क याचा झाला नव्हता आणि होत नसताना मात्र खेळ थांबतोय. मित्रांनो, रिव्ह्यू चेक केला जातोय, लगेच निर्णय कळवण्यात येईल. तोपर्यंत नक्कीच स्ट्रॅटेजी टाइम आउट घेतला जातोय स्ट्रिंग स्टॉली मैदानाच्या आत. हा मात्र निर्णय गोलंदाजाच्या पक्षामध्ये जातोय. फिवर डिलिव्हरी चुका होतातच मित्रांनो, कारण अधूनमधून एक मला असं वाटतं की जी रेषा असते वाईटची त्याच्यामध्ये बाहेर गेला असेल चेंडू, परंतु मात्र नक्कीच आपण अक्षरशः इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील पाहतोय. परंतु सक्सेसफुल हा मात्र रिव्ह्यू गोलंदाजाच्या पक्षामध्ये जातोय. कुठल्याही प्रकारची वाईट नसेल. परत एकदा सामना चालू होतोय. चालू होत असताना डाऊन द ग्राउंड खेळला होता लेफ्ट हँड फलंदाजाने, परंतु मात्र ह्या ठिकाणी बघायला जर खाली क्षेत्र होतं आणि खाली क्षेत्र होत असताना आपण पाहतोय की लॉंग ऑनच्या रिजनमध्ये खेळायला फटका चौकारासाठी निघून जाते. चौकार गेल्यानंतर मात्र षटक संपतंय. षटक नंबर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धाव संख्या पाहायला मिळते ती मात्र RCB BJS संघाची 1/23.
प्रत्येकदा कसपनगर या संघाकडून गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी येतोय. काबू येतोय. प्रत्येकदा पहिलं वैयक्तिक षटक टाकलं होतं, त्या षटकात देखील 10 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र आपण पाहतो एक वैयक्तिक त्यांचे दुसरं षटक आणि पारीचे तिसरं षटक टाकण्यासाठी येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटच्या मारा करण्यासाठी तयार. बघायला गेलं तर नक्कीच शानदार जोडी अजय आणि संतोष यांची जमते. अद्यापही कुठल्याही प्रकारची विकेट तर प्राप्त झालेली नाहीये. यावेळेला पाहायचे आहे की हवाई यात्रेमध्ये चेंडूला पाहायला मिळतंय, परंतु मात्र प्रयत्न केला होता कॅच पकडण्याचा, परंतु चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. ऑन साइडला मारला होता आणि डीप थोडासा फॉरवर्ड मध्ये गेला होता चेंडू. चौकारांसाठी 4 रन. अशा वेळेस मित्रांनो सांगितले जाते ना की मुश्किल कॅच तर नव्हता. मुश्किल कॅच कधी कधी आसान सिंपल सुद्धा होऊ शकते. एक रनिंग तर केली होती, प्रयत्न केला होता कॅच पकडण्याच्या प्रयत्नात, मात्र झेल सुटतोय. प्रत्येकदा एक चुरशीचा सामना आरसीबी बेजे आणि कसपनगर यांच्या दरम्यान हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय या मैदानावरती. यावेळी मात्र क्लॉज किपिंग असल्या कारण मात्र नक्कीच पार्टनरशिप तोडली जाते. शानदार स्टंपिंग केलेली दिसते. विकेटच्या पाठीमागे यष्टीचित केल्यानंतर मात्र पहिले विकेटचे पतन पाहायला मिळते. फलंदाज बाद होतोय. अजयच्या स्वरूपात मात्र पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र सुभाष नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत एंटर होताना पाहायला मिळतोय. तो मात्र आरसीबी बेझे या संघाकडून शानदार पार्टनरशिप जमत असताना एक विकेटच्या पाठीमागे सुंदर यष्टीचित केलं गेलं होतं, ते मात्र काबूच्या गोलंदाजावरती. धावसंख्या बघायला तर 27 धावसंख्या. बघायला तर कसपनगर या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. पॉवर प्लेच्या लेखाजोखा बघितला गेला तर महागड षटक टाकलं होतं 2 गोलंदाजांनी. त्यात बघायला गेलं तर दगडू आणि काबू यांनी मात्र पॉवर प्लेचे षटक टाकले होते. टाकत असताना मात्र तिसरं षटक मार्गदीपथावर चालू आहे, ते मात्र काबू यांच्याकडनं राईट आर्म ओव्हर द विकेटच्या मारा करण्यासाठी तयार. प्रत्येक स्ट्राईकला येतोय मात्र सुभाष. हा लाजवाब फटका, परंतु मात्र त्या ठिकाणी अंतिम क्षणी मात्र कॅच पकडण्याच्या प्रयत्नात कुठेतरी आपला शरीराचा समतोल तर बाळगता आला नसल्या कारण मात्र झेलबाद होता होता मात्र वाचतोय आणि वाचत असताना जीवनदान मिळत असताना मात्र कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही. एक सिंगल धाव आणि स्ट्राईक रोटेट केली जाते ती मात्र सुभाष यांच्याकडनं. एक धाव काढल्यानंतर 28 या आकड्यावरती धावसंख्या. फील्डमध्ये परिवर्तन केले जाते कारण पॉवर प्ले संपल्यानंतर मात्र 5 क्षेत्ररक्षक बाउंड्री टच असल्याने आपण पाहू शकाल की एक सपाट मैदान आणि सपाट मैदान असल्याने मात्र डावखुऱ्या हाताचा हा शैली फलंदाज ऑन स्ट्राईकला येतोय काबू यांचा सामना करण्यासाठी. रोखावं लागेल कारण मोठी दर धावसंख्या बनेल तर आरसीबी बेजे या संघाकडे चांगले गोलंदाज आहेत आणि गोलंदाजी होत असताना कसपनगर हा देखील तितकाच मजबूत संघ मानला जातोय. प्रत्येकदा काबू येतोय ओव्हर द विकेटच्या मारा करण्यासाठी तयार. तिसरं षटक मार्गदीपथावर चालू होत असताना ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला होता. वाईटचा कॉल अवांतर धावेमध्ये भर पडली जाते. एक्स्ट्रा धावेने धावसंख्या पुढे पाहायला मिळते ती 29 धावसंख्या. एक बाद ही आरसीबी या संघाची धावसंख्या पाहायला मिळते आणि मिळत असताना आपण पाहू शकता की एक शानदार ऑर्गनाइज ह्या ठिकाणी जर बघायला गेलं तर नक्कीच आपल्या आळंदी डॅम या डॅमच्या पाठीमागे एक सुंदरसं मैदान. यावेळेला शक्तिशाली प्रहार ऑन द स्पॉट हवाई फायर 2 क्षेत्ररक्षक आहेत परंतु मात्र टक्कर झाली होती आणि टक्कर होत असताना कॅच विन मॅच सांगली जाते ना कॅच पकडा मॅच जिंका, परंतु ह्या ठिकाणी मात्र काबू यांना कुठल्याही प्रकारची मात्र साथ दिली जात नाही. ओव्हर थ्रोची देखील धाव काढली जाते. कुल मिलाकर गुड रनिंग बिटवीन द करत असताना 3 धावा कंप्लीट पाहायला मिळतात. अनुमान अंदाज तर चुकला होता आणि काबू यांची मात्र सट्टिक नियंत्रण गोलंदाजी पाहायला मिळत असताना परंतु मात्र कुठल्याही प्रकारची साथ काही लाभली नाही ती मात्र एक क्षेत्ररक्षकांकडून. प्रत्येकदा सुभाष येथे एक अनुभवी फलंदाज आपल्या समोर आहे आरसीबी बेचे या संघाचा.
त्यांच्याकडे क्वालिटी आहे, त्यांनी मात्र नक्कीच आपला संघ घडवला होता आणि घडवत असताना अजूनही आपले स्थान मात्र आपल्या संघामध्ये टिकवून ठेवलंय आणि टिकवत असताना मात्र ऑन स्ट्राईकला मोठ्या अपेक्षा आहे आणि अपेक्षा होत असल्या कारण मात्र आपण पाहतोय की थोडासा लॉंग ऑफच्या रिजनमध्ये फटका खेळला होता. त्या ठिकाणी मात्र आपण पाहू शकाल की सुंदर क्षेत्ररक्षण, कुठल्याही प्रकारची मात्र दुसरी धाव घेण्याची स्फूर्ती तर दाखवली होती परंतु नाही, संतुष्ट राहावं लागेल. एक धावेवरती स्ट्राईक रोटेट केली जाते. आता मात्र प्रत्येकदा डावखुऱ्या हाताच्या शैली फलंदाज हा मात्र स्ट्राईकला येतोय. धावसंख्या 31, 33 धावसंख्या. तिसरा षटक मार्गतीपथावर चालू होत असताना आपण पाहू शकाल की नक्कीच शेवटचा चेंडू असेल काबू यांच्या. खराब लेंथ, लेग स्टंपच्या बाहेर, वाईटचा कॉल. अवांतर धावेमध्ये भर पडते. अवांतर धावमध्ये भर पडत असताना 34, 34 धावसंख्या या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. एक विकेट तर लवकर गेली होती परंतु मात्र पार्टनरशिप जमते ती मात्र नक्कीच आपण पाहू शकाल की नक्कीच संतोष आणि सुभाष यांच्या दरम्यान कुठे ना कुठे आपल्या संघाला एक मजबूत स्थितीमध्ये नेण्याचे काम करताना पाहायला मिळते. कारण अजूनही 9 विकेट्स आपल्या चमूमध्ये सुरक्षित आहेत. ज्या पद्धतीने मात्र चौथा एक्सलेटर दाबला जाईल का, प्रयत्न चालू आहे. डाऊन द ग्राउंड खेळण्याच्या प्रयत्नात सफल तर होतोय परंतु पाठीमागे मिसफील्ड तर झाली होती. मिसफील्ड होत असताना एक धाव तर रोखण्याचा प्रयत्न केला होता परंतु नॉन स्ट्राईक एंडला एक दिशा थ्रो तर फेकला होता आणि फेकत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. या शेवटच्या चेंडूवरती 2 धावा, कुठल्याही प्रकारची मात्र नुकसान नाही. षटक संपतंय. एंड ऑफ द ओव्हर 3, 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धाव संख्या पाहायला मिळते ती मात्र 36. एक बाद 36, 36 धाव संख्या. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी शिल्लक असेल कारण कसपनगर या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि निर्णय घेत असताना कुठेतरी रणनीती चुकते ती मात्र कसपनगर या संघाची. कारण 3 षटकांच्या मोबदल्यात 34 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. एक बाद RCB बेजे या संघाची. अजूनही सुरक्षित फलंदाज आपल्या क्रीजमध्ये आहेत ते मात्र सुभाष आणि संतोष यांची. संतोष हा मात्र सलामीर फलंदाज जेव्हा मात्र अजय यांचा साथ देण्यासाठी गेला होता तेव्हा मात्र अजूनही टिकून आहे आणि शेवटच्या षटकापर्यंत जर टिकून राहिलं तर एक मोठी धावसंख्या उभारण्यात कुठलीच कसर सोडणार नाही तो मात्र RCB बेजे हा संघ. सुनील हाडे मॅन फ्रॉम कसपनगर संघाकडून हा गोलंदाज येतोय. यावेळी देखील चांगली संधी निर्माण झाली होती पॉईंटच्या क्षेत्रामध्ये परंतु त्या ठिकाणी मात्र आपण पाहू शकाल की क्षेत्रामध्ये परिवर्तन केले गेले होते. लँड झाला असल्या कारण आपण पाहतो की ह्या चेंडूवरती देखील एक धाव काढली जाते. एक धाव काढल्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारचे नुकसान नसेल. परत एकदा एक धावेने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 35, 35 धावसंख्या, 37 धावसंख्या मित्रांनो. पार्टनरशिप तोडावी लागेल ती मात्र नक्कीच आपण पाहू शकाल. कसपनगरच्या गोलंदाजांना एक चांगली तर गोलंदाजी केली होती परंतु मात्र अधूनमधून खराब गोलंदाजी केली होती आणि त्याचा फायदा मात्र फलंदाजाला झाला होता. होत असताना आपण पाहतोय बॅकअपला कोणता क्षेत्ररक्षक नव्हता आणि होत नसताना आपण पाहतोय की एक धाव काढली होती. दुसरी धाव घेण्याचे प्रयत्न परंतु मात्र माघारी परतावं लागते. वाईटचा कॉल येतोय आणि वाईटचा कॉल आल्यानंतर मात्र 2 धावा पाहायला मिळतात. एक वाईटच्या आणि एक लेग बॅचच्या स्वरूपात 2 धावा आल्यानंतर धावसंख्या 39, 39, 39 धावसंख्या. यावेळेला देखील ऑफस्टमच्या बाहेर चेंडू टाकला होता आणि टाकत असताना ऑन साईडला मोडला होता. चेंडूला मोडत असताना आपण पाहू शकाल त्या ठिकाणी देखील वाईटचा कॉल परत एकदा येतोय. भीमाभाऊ दुर्दवळे यांच्याकडनं एक शानदार अंपायरची भूमिका पार पाडताना मैदानाच्या आत पाहायला मिळतात. सांगले जाते ना की जेव्हा वाघ जखमी होतोय तो आपल्या आयुष्याला कंटाळत नाही, तो विसावतो, वेळ जाऊ देतोय, पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत तो त्यांच्या दरारा. त्याच पद्धतीने मात्र गोलंदाजी आणि फलंदाजी माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या मैदानाच्या आत परत एकदा पाहताय की वाईटचा कॉल आहे की नाही परंतु परत एकदा वाईटचा कॉल खराब गोलंदाजीचा नजारा आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी जर बघायला गेलं तर नक्कीच आपण पाहू शकाल की नक्कीच्या सुनील भाऊ यांचं षटक थोडंसं महागडं पाहायला मिळते ते कसपनगरच्या संघाला आणि नुकसान होऊ शकते. प्रत्येकदा कानमंत्र दिले जाते. धावसंख्या जर बघायला गेलं तर 42, 42 धावसंख्या. एक बाद RCB बेजे या संघाची धावसंख्या. टॉस हारून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय दिला होता आणि त्या निर्णयावर खरे उतरत असताना मात्र RCB बेजे संघाने दमदार सुरुवात केली आणि दमदार सुरुवात करत असताना मात्र कुठेतरी नक्कीच कुठल्या पण प्रकारे मात्र गोलंदाजाला संधी दिली गेली नाही ती मात्र विकेट घेण्याची. यावेळी देखील नो बॉलचा कॉल. लॉंग स्टॉपच्या रिजनमध्ये जातोय. चेंडू थ्रो येतोय की नाही दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु मात्र सुभाष यांनी थांबवलं गेलं होतं. आता मात्र सांगले जाते ना की डोळे उघडून पहा नीट, हा चेंडू असेल फ्री हिट कारण नो बॉल टाकला होता आणि नो बॉल टाकत असताना मात्र फ्री हिटचा चान्स लाईट चान्स मिळतंय ते मात्र सुभाष भाऊ यांना.
अशा वेळेस संधी जेव्हा निर्माण होते नो बॉलच्या चेंडूवरती तेव्हा मात्र सहकार षटकारांची अपेक्षा असतेच, परंतु मात्र पाहायला ते की सुनील कोणत्या पद्धतीने मात्र परिवर्तन करतोय. यावेळेला लॉकटेड प्रहार केलाय, लंबा लॉकटेड प्रहार करत असताना आपण पाहतोय ह्या ठिकाणी नक्कीच नजर ठेवली होती. विकेट तर मिळणार नाही, परंतु नो बॉल असल्या कारण मात्र कॅच तर सुंदर झेल पकडला होता आणि झेल पकडत असताना मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना महत्वपूर्ण आपल्या संघासाठी 2 धावा आणि 2 धावा येत असल्या कारण मात्र परत एकदा स्ट्राईक रोटेट केली जाते. 77 मीटरची लांब बाउंड्री असल्या कारण मात्र सीमापार तर जाऊ दिला नाही, परंतु एक नो बॉल जर नसता तर डेफिनेटली आपल्याला विकेट मिळाली असती, परंतु मात्र नो बॉलचा मात्र फायदा उठवता आला नाही तो मात्र फलंदाजांना. यावेळेला चांगला फटका, यावेळेला देखील आउटफील्ड तेज आहे, परंतु त्या ठिकाणी शानदार क्षेत्ररक्षण. मात्र आपण पाहतोय की छटिक थ्रो तर आला होता, परंतु नॉन स्ट्राईक एंडला थ्रो फेकला होता. स्ट्राईक एंडला दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र सुभाष फलंदाज बाद होतोय. विकेट नंबर 2 सुभाषच्या स्वरूपात मात्र हा दुसरा झटका लागतोय आरसीबी बेजे या संघाला. सुभाष फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत एंटर होताना पाहायला मिळतोय रोहित. .47 47 धावसंख्या आरसीबी बेजे या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक मजबूत स्थितीमध्ये षटक संपत चालते, परंतु मात्र चौथा षटक आणि चौथ्या षटकातील सुनील भाऊ यांच्या मात्र आपल्याला पाहिलं की 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल, कारण अधूनमधून वाईट चेंडू टाकले होते, खराब चेंडू टाकले होते आणि खराब चेंडू टाकत असताना मात्र ऑपोजिट संघाला फायदा होतोय. फील्डमध्ये परिवर्तन केले जाते कारण रोहित डावखऱ्या हाताचा शैली फलंदाज स्ट्राईकला येतोय. थोडेसे मित्रांनो स्पीडअप घ्यायचे आहे कारण उशीर होतोय. 2:30 म्हणजे 2:30 वाजलेत आणि 2:30 वाजल्यानंतर मात्र पहिली इनिंग चालू आहे. अजून 1 षटकांचा खेळ बाकी शिल्लक. यावेळेला लंबा लॉकेट शॉट पाहायला मिळतोय, षटकार जातोय की नाही, बिग षटकार ऑन साइडला खेळवता फटका आणि देऊन जाते षटकारासाठी चेंडू. षटकार आल्यानंतर धाव संख्या पाहायला मिळते आरसीबी बेजे या संघाची 53 धाव संख्या. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. तीन वाईट चेंडू टाकले होते, 1 नो बॉल टाकला होता, त्याच्या कारण मात्र नक्कीच 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल. यावेळेला ब्लॉक कॉलमध्ये चेंडू टाकला होता. बॅट आणि चेंडू यांच्या समन्वय झाल्या नसल्या कारणाने जस्टीच्या मागे चेंडू गेल्यानंतर मात्र निर्धाव चेंडू हे मात्र नियंत्रण चांगलं असेल ते मात्र सुनील भाऊ यांच्यासाठी. जेव्हा मात्र आक्रमण केलं गेलं होतं तेव्हा मात्र ज्यांची जी लाईन होती ती मात्र बिघडवण्याचं काम केलं होतं फलंदाजांनी, परंतु मात्र एक सॉच समज चेंडू टाकला होता. स्वच्छ समजून टाकत असताना यावेळेला देखील त्याच ठिकाणी फटका मारलाय, परंतु पाठीमागे क्षेत्ररक्षक. यावेळेला मात्र नक्कीच चुकीला माफी नाही. आता मात्र विकेट नंबर 3 तिसरा झटका लागतोय आता. बाद झाल्यानंतर मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आत होते विजय. पुढील सामना असेल मित्रांनो माळेगाव विरुद्ध ओझर. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण टॉच विन करून घेण्यासाठी यायचे आहे मित्रांनो, कारण आरसीबी बेजे आणि कसबनगर यांच्या दरम्यान हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आत. हा सामना संपल्यानंतर पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल माळेगाव विरुद्ध ओझर. दोन्ही संघ उपस्थित असतील तर नक्कीच त्यांना मी विनंती करेन आपण प्रेझेंटेशन बॉक्सवर टॉस विन करून घेण्यासाठी यायचे आहे.
आरसीबी बेजे संघाचे शेवटचे पारीचे शेवटचे षटक घेऊन येतोय बब्बन येतोय यावेळेला ऑन साइडला मारलाय फटका फायलेकच्या क्षेत्रामध्ये जातोय त्या ठिकाणी देखील क्षेत्ररक्षक तयार आहे सुंदर झेल पकडला जातोय सुंदर झेल पकडत असताना मात्र एक लढखाळती पारी पाहायला मिळते ती आरसीबी बेजे या संघाची संतोष फलंदाज बाद होतोय संतोष फलंदाज बाद झाल्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच विजय यांना साथ देण्यासाठी जातोय सरद 4 विकेटच्या मोबदल्यात मात्र धावसंख्या नक्कीच 50+ तर काढली गेली 53 धावसंख्या आणि 53 धावसंख्या होत असताना आपण पाहतोय की नक्कीच अजूनही 6 फलंदाज आपल्या मैदानावर सुरक्षित आपल्या चमूमध्ये आहेत आणि सुरक्षित असल्याने आपण पाहू शकाल की नक्कीच शानदार गोलंदाजी फलंदाजाला ललचावलं होतं परंतु रणनीती ज्या पद्धतीने मात्र लावले होते आपल्या गोलंदाजीवरती त्याच पद्धतीने मात्र फलंदाजाला बाद केलं होतं आणि बाद करत असताना परत एकदा फील्डमध्ये परिवर्तन पाहायला मिळते ऑन साईडला तेव्हा मात्र सरद येते स्ट्राईकला एकदा राईट आर्मावरती विकेटच्या मारा करण्यासाठी तयार आहेत कारण शेवटचे षटक चालू आहे ह्या षटकात नक्कीच जेवढी मोठी धावसंख्या उभारली जाईल तेवढं मात्र मोठं टार्गेट होऊ शकते क्लॉज किपिंग करत असताना आपण पाहतोय की एक धाव चौथी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र कुठल्याही प्रकारची गुंजाईश नाही गुंजाईश नसल्या कारणे मात्र शानदार अटॅक केला जातोय स्लॉरवन गतीमध्ये चेंडू टाकला जातोय परिवर्तन केले जाते आणि परिवर्तन करत असताना आपण पाहू शकाल की कुठल्याही प्रकारची धाव नाही अद्याप 53 या आकड्यावरती रोखले गेले ते मात्र आरसीबी बेजे या संघाला शेवटचे 4 चेंडूच्या खेळ बाकी शिल्लक कारण 5 षटकांचा हा सामना असल्याने मात्र शेवटचं षटक बब्बन करतोय आणि काही किफायती गोलंदाजी पाहायला मिळते पहिल्या चेंडूवरती विकेट दुसरा चेंडू डॉट डिलिव्हरी पाहायचे की तिसरा चेंडू कोणत्या पद्धतीने टाकला जातोय कोणत्या पद्धतीने हाताळला जातोय या खेळपट्टीवरती आणि परत एकदा स्टंपिंग करण्याच्या प्रयत्नात यष्टीचित करण्याच्या प्रयत्नात मात्र विकेट किपर यांच्याकडून एक चेंडू सुटतोय आणि सुटल्यानंतर लेग बायच्या स्वरूपात एक धाव सिंगल काढली जाते आणि सिंगल काढत असताना धावसंख्या 54 धावा या आकड्यावरती एकदा पुढील चेंडू आपल्याला पाहायला मिळेल यावेळेला दमदार फटका पाहायला मिळतोय मिड विकेटच्या रिजन मध्ये कोणतीच संधी निर्माण होत नाही ती मात्र क्षेत्ररक्षकांना चेंडू सीमा पार जातोय 4 नका कारण हीच किंमत तुम्हाला पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते आणि तीच प्रेरणा घेत असताना मात्र या चेंडूवर अटॅक केला जातोय परंतु स्कोर लेग अंपायरने मात्र नक्कीच अपील केले आणि अपील करत असताना जस्टिस केले आणि जस्टिस केल्यानंतर मात्र हा 5वा झटका लागतोय आरसीबी बेजे या संघाला पुढील टॉचविन होते माळेगाव विरुद्ध अजर अण्णाभाऊ सेवरे यांच्या शुभ हस्ते मात्र नक्कीच नाणेफेकचा कौल होतोय माळेगाव विरुद्ध अजर यांच्या दरम्यान मात्र शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आहे शाम येतोय शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी फलटा डिलिव्हरी टाकला होता परंतु मात्र तेवढा तितका फटका देखील खेळला होता परंतु मात्र नो मेन्स मध्ये चेंडू पडतोय शेवटच्या चेंडूवरती एक धाव पूर्ण दुसरी धाव पूर्ण मिसफील्ड होते थ्रो जातोय नॉन स्ट्राईक एंडला पाहायचा रन आउट होतोय की नाही संधी तर निर्माण झाली होती परंतु गुड रनिंग बिटवीन द करत असताना चौथे धावेसाठी देखील फलंदाजाने प्रयत्न केला होता परंतु मात्र रन आउटच्या स्वरूपात हा विकेट मिळते ती मात्र कसपनगर या संघाला आणि इनिंग पहिली समाप्त होते पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर धाव संख्या बघायला गेलं तर 61 धाव संख्या आणि मात्र नक्कीच
ह्या ठिकाणी आपल्याला पुढील सामन्यांच्या टॉसविन करताना आपल्याला पाहायला माननीय सन्माननीय अनिल भाऊ शेवरे यांच्या शुभ असते, कारण माळेगाव आणि ओझर यांच्या दरम्यान हा टॉस केला जातोय. बघायचं आहे की कोणाच्या बाजूने हा निर्णय झुकतोय, परंतु मात्र नक्कीच मला वाटते माळेगाव या संघाने टॉस जिंकलाय. तत्पुरते आपण पाहतोय की नक्कीच कसप नगर या संघासमोर आव्हान ठेवलं गेलंय, ते मात्र 62 धावांचं पहिली इनिंग समाप्त होते. तत्पुरते देऊया आपण डीजेला संधी. कमॉन डीजे. सपनगर या संघासमोर सर्वप्रथम आरसीबी बेजे या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 61 धावसंख्या जमवल्या होत्या. 4 विकेट गमावत, परंतु मात्र प्रत्युत्तर कोणत्या पद्धतीने दिले जाईल, 2 सलामी बॅटर तयार होत आहेत आपल्या चमूमध्ये, कारण कसपनगर हा संघ देखील मजबूत मानला जातोय. परंतु या ठिकाणी जर बघायला लागेल तर नक्कीच आमच्या माळेगाव हा संघ उपस्थित झालाय. त्यानंतर ओझर, ह्या दोन्ही संघाचे देखील मी आमच्या फॅमिली बॉईज रवळगाव या गॉर्कमेंटच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. प्रत्येकदा एक चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळेलच. त्यानंतर श्री इव्हेंट्स यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आमचे क्रिकेट प्रेमी जोडले गेले, त्यांचे देखील मी एकदा परत सहर्ष स्वागत करतोय. सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. त्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच आमच्या मंचावर उपस्थित मान्यवरांचे देखील मी सहर्ष स्वागत करेन, कारण सलामीची जोडी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल. कसपनगर या संघाची 62 धावांचे आव्हान. एक शानदार ऑर्गनाइज करत असताना आपण पाहू शकाल की नक्कीच या ठिकाणी जर बघायला गेलं तर सन्माननीय लालूभाऊ बोंबले, सज्जन भाऊ बोंबले, लखन बोंबले, बघायला तर नक्कीच बोंबले परिवार आणि बोंबले परिवार होत असताना आपण पाहतोय की नक्कीच शानदार ऑर्गनाइज. त्यानंतर आपण पाहतोय की भीमा दुर्दळे, अभि बोंबले, पिंटू भाऊ पारधी बोंबले, प्रसाद बोंबले, सुखदेव पारधी, संतोष बेंडकोळी, सोनू बोंबले, धोनीराम बोंबले यांचे एक शानदार ऑर्गनाइज आणि शानदार कमिटीच्या आपल्या माध्यमातून ही एक शानदार आपल्याला ऑर्गनाइज पाहायला मिळते. प्रत्येकदा सामन्याला सुरुवात होते, कारण 62 धावांचे टार्गेट ठेवले गेले, ते मात्र कसपनगर या संघासमोर 30 चेंडू 62 धावा, म्हणजे सरासरी जर बघायला गेलं तर प्रत्येक चेंडूमध्ये आपल्याला 2 धावा सरासरी काढाव्या लागतील, ते मात्र कसपनगरच्या फलंदाजांना. तत्पुरते आपण पाहू शकाल की नक्कीच पहिलं षटक घेऊन येते, तो मात्र आरसीबी बेजे या संघाकडे 1 क्वालिटी सिनियर प्लेयर चंदूभाऊ येतोय. ओके यस, सामन्याला सुरुवात होते. चंदू पहिलं षटक घेऊन येते. चंदूभाऊ यांच्या राईट आर्म ओव्हर द विकेटच्या मार्कांसाठी तयार. पहिल्या चेंडूवरती अटॅक, आगाज प्रारंभ करत असताना मात्र दमदार फटका पाहायला मिळतोय. शानदार, वजनदार, दमदार 4 रन.
त्यानंतर नक्कीच गुड न्यूज आली आमच्या दिंडोरी विधानसभेत मात्र नक्कीच बाजी मारली सन्माननीय आदरणीय नरहरी झिरवाळ एक 1,38,442 धावांनी मात्र नक्कीच विजय झालाय अभिनंदन सर. पुढील चेंडू परत एकदा चौकार मारला होता त्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच एक कॉन्फिडन्स ने मात्र फटका खेळण्याच्या प्रयत्नात मात्र एक वापसी केलेली दिसते गोलंदाजाच्या माध्यमातून. टार्गेट तर मोठा आहे परंतु मात्र प्रत्येक चेंडूवरती मात्र प्रहार करावा लागेल तो मात्र कसबनगरच्या फलंदाजांना. यावेळी बॅटच्या अंदरून किनारा लागला होता फायनलच्या क्षेत्रामध्ये चेंडू मोडला होता. मोडत असताना आपण पाहतो की त्या ठिकाणी मात्र सुंदर क्षेत्ररक्षण केवळ एक धाव स्ट्राईक रोटेट केली जाते. आता मात्र आपण पाहू शकाल की नक्कीच ही सलामीची जोडी जर बघायला तर दिलीप आणि दगडू यांची ही जोडी आपल्याला पाहायला मिळते कसबनगर या संघाकडं. टार्गेट तर मोठा आहे परंतु टार्गेट चेस करत असताना कुठेतरी एक रणनीतीमध्ये नक्कीच आपल्याला बदलाव करावा लागेल रणनीती अपनावी लागेल तरीका अपनावावा लागेल तो मात्र कसबनगरच्या फलंदाजांना. रिव्हर्सिपचा फटका पॉवर प्लेचा फायदा उठवत असताना मात्र सरळ काढून दिले चेंडूला परंतु त्या ठिकाणी मात्र नक्कीच चेंडू अडला गेला होता. मात्र नक्कीच एक मेहनत तर चांगली केली होती परंतु मात्र मेहनतीला यश मिळालं नाही. ते मात्र नक्कीच दगडू यांना एक शानदार तर फटका मारला होता. नक्कीच कुठेतरी नशिबाने साथ दिलेली नसते ती फलंदाजांना कारण चौकार जर गेला असता तर नक्कीच 4 धावा मिळाल्या असत्या परंतु एक धावावरती समाधान मानावं लागते या फलंदाजांना. पुढील चेंडू परत एकदा चंदू भाऊ यांच्या यावेळेला देखील बॅट आणि चेंडू यांच्या समन्वय झाल्या नसल्या कारण आपण पाहतोय की पुढे आडे बॅटने खेळण्याच्या प्रयत्नात ऑन साईडला मारण्याच्या प्रयत्नात मात्र संपर्क तर झाला नाही. निर्धाव चेंडू अधूनमधून मात्र नक्कीच पहिल्या चेंडूवरती आगाज केल्यानंतर प्रारंभ केल्यानंतर मात्र चौकार तर मारला होता परंतु काय गोलंदाजी मानावी लागेल एक अनुभवी गोलंदाजी आणि अनुभवी गोलंदाजी करत असताना मात्र रोखले गेले. ह्या षटकात जर बघायला तर 6 धावा खर्च केलाय आणि 6 धावा खर्च करत असताना शेवटचा चेंडू यावेळेला ऑन द स्पॉट हवाई फायर चेंडू जातोय षटकारांसाठी. पहिल्या षटक जेव्हा मात्र चंदूभाऊ यांनी टाकलं होतं त्याच षटकात 12 धावा खर्च केल्या आणि कोणत्याही प्रकारची मात्र विकेट आपल्या संघाला मिळवून दिली नाही परंतु मात्र प्रत्येकदा सेकंड मॅन्डेटरीच्या पॉवर प्लेचे षटक टाकण्यासाठी येतोय जर्सी नंबर 2 प्रदान केलेला हा गोलंदाज मिस्टर संतोष. त्यानंतर सन्माननीय माणिक भाऊ बोंबले यांचे देखील या प्रतियोगितेला आगमन होते त्यांचे देखील मी सरस स्वागत करतोय. नक्कीच वेळात वेळ काढून हा सामना पाहण्यासाठी उपस्थित दाखवत असताना प्रत्येकदा आपण पाहतोय की 62 धावांचे टार्गेट पार पाडत असताना मात्र पहिल्या षटकात मात्र 12 धावा काढले गेले. फील्डमध्ये परिवर्तन केले जाते. ऑन साईडला आपण पाहू शकाल एक शानदार क्षेत्ररक्षण लावले गेले. ऑन साईडला बघायला गेलं तर एक फ्लाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये बॅकवर्ड थोडासा फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये कव्हर त्यानंतर शॉर्ट मिड ऑन आणि शॉर्ट मिड ऑन असल्याने एक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये ऑफ साईडला आपण पाहतोय प्लायसली पॉईंट नंतर थर्ड मॅनच्या गलीमध्ये एक शॉर्ट थर्ड मॅन त्यानंतर आपण पाहतोय शॉर्ट लॉंग ऑफ आणि एक आपण पाहतोय लॉंग ऑफ. संतोष येतोय प्रत्येकदा आपण पाहू शकाल की नक्कीच पहिल्या षटकात 12 धावा काढल्यानंतर आपण पाहतोय की क्रिकेट एक अनिश्चित खेळ असतोय. जोपर्यंत मात्र फलंदाज मात्र आपला तग धरून आपल्या क्रिकेटवरती सामना करण्यासाठी तत्पर तयार आहे तोपर्यंत मात्र विकेट तर काढावी लागेल. ती मात्र नक्कीच आरसीबी विजय संघाला वाईटचा कॉल येतोय. अतिरिक्त धावामध्ये भर पडते. धाव संख्या मिळते ती 13 बिन बाद 13. सुरुवात तर चांगली आहे परंतु संघर्षमय इथं मात्र नक्कीच कष्ट करावं लागतोय तो मात्र कसबनगरच्या आरसीबी बेजे या संघाला. यावेळेला दमदार फटका पाहायला मिळतोय. फाईन लेगच्या डीप फॉरवर्डच्या क्षेत्रामध्ये मोडलाय त्या ठिकाणी खाली एक क्षेत्र आहे. वन बाउन्स चौकार जाते सिम्मर पलीकडे 4 रन.
थोडा मित्रांनो स्पीडअप घ्यायचा आहे, कारण नक्कीच उशीर होतोय आणि उशीर होत असताना आपण पाहतोय की नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये सन्माननीय आदरणीय मनोज अप्पा खांदवे ग्रामपंचायत सदस्य पिंपळणारे यांनी मात्र नक्कीच उपस्थिती लाभली. परत एकदा आमच्या मंचावर आगमन होते, त्यांचे देखील परत एकदा सरस स्वागत आहे. आणि स्वागत करत असताना आपण पाहतोय की नक्कीच एक निर्धाव चेंडू टाकलाय. निर्धाव चेंडू टाकत असताना मात्र रोखलं जाते, कारण ज्या पहिल्या षटकात मात्र 12 धावा केल्या गेल्या होत्या त्यांची भरपाई करत असताना मात्र संतोष यांची सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. जादी फिरकी गोलंदाज यावेळेला देखील मोडलाय चेंडूला. आपण पाहतोय की थोडासा लॉंग ऑफच्या रिजन मध्ये गेला होता, त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु थोडीशी मिस फील्ड आणि मिस फील्ड झाल्यानंतर जिथे एक धाव होती तिथे मात्र 2 धावा कन्वर्ट केल्या जातात. 2 धावेनंतर मात्र संतुष्ट राहावं लागते दोन्ही फलंदाजांना. 2 धावेनंतर धाव संख्या पाहायला मिळते ती मात्र कसबनगर या संघाची 19 धावसंख्या. बिनबाद 19 धावसंख्या कसबनगर या संघाची धावसंख्या. सावध पवित्रा घेत असताना मात्र नक्कीच रॉकलं तारलं जाते आपल्या संघासाठी. जेव्हा मजबूत पाया बांधला जाते तेव्हा मात्र नक्कीच एक त्याच्यावर चांगली दिवार सुद्धा उभी केली जाते. आणि उभी करत असताना आपण पाहतोय की अजूनही 9-10 विकेट आपल्या चमूमध्ये सुरक्षित असल्याकारणे मात्र चौथा एक्सिलेटर तर नक्कीच पाडावा लागेल. आणि पाडत असताना ह्या साईड मध्ये ऑन साईडला मारलाय फटका, फ्लॅश मध्ये मारलाय फटका सटकरांसाठी. शोधून मात्र परत एकदा खेळाला सुरुवात होईल. षटकार आला होता तो मात्र 5व्या चेंडूवरती. पहिला चेंडू वाईट टाकला होता, परंतु वाईट टाकत असताना आपण पाहतोय की 4थ्या चेंडूवरती षटकार आला होता. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. शॉर्ट पिच डिलिव्हरी टाकला होता, परंतु मात्र आपण पाहतो की सन्मान देऊन खेळला होता. हार्ड चेंडू तर नव्हता, परंतु मात्र आपली विकेट महत्त्वपूर्ण असल्याने मात्र सन्मान देणे गरजेचे होतं. त्याच पद्धतीने मात्र एक सन्मान दिल्यानंतर कुठल्याही प्रकारची धाव नसेल. शेवटचा चेंडू असेल. आता मात्र परत एकदा वाईटचा कॉल येतोय. अतिरिक्त धावामध्ये भर पडली जाते. भर पडत असताना धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पाहायला मिळते ती 26 धावसंख्या. 62 धावांचं टार्गेट पार पाडत असताना जबाबदारी घेत असताना मात्र शानदार फलंदाजी यावेळेला मधील कट केला कमावायला मिळतोय. लॉंग ऑनच्या वरती षटकार येतोय. षटक संपते. षटक संपल्यानंतर 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 32 धावसंख्या बिनबाद कसबनगर या संघाची. परत एकदा जाऊया आपण मैदानाकडे, कारण पॉवर प्लेच्या लेखाजोखा बघितला गेला तर 12 चेंडूमध्ये 32 धावा खर्च केल्या. त्या मात्र आरसीबी बेजे या संघाने अद्यापही कुठल्याही गोलंदाजाला विकेट तर मिळाली नाही. आणि विकेट मिळाली नसल्या कारणाने मात्र एक मजबूत स्थिती पकडलेली दिसते ती मात्र कसबनगर या संघाने. परत एकदा वन अनुभवी गोलंदाज येतोय आपलं वैयक्तिक दुसरा आणि पारीचे तिसरं षटक टाकण्यासाठी मिस्टर सुभाष. यावेळेला मात्र नक्कीच फसवलं गेलंय की काय. एक स्लॉरवन गतीमध्ये चेंडू टाकला होता आणि टाकत असताना मात्र ब्रेक थ्रू मिळवून देण्याचे काम देखील केले सुभाष यांनी आपल्या संघासाठी. पार्टनरशिप तोडली जाते. 32 धावेवरती पहिला झटका लागतोय. तो मात्र कसबनगर या संघाला फलंदाज बाद होतोय. तो मात्र दिलीप बाद होतोय. त्यांच्या बॅटच्या माध्यमातून 2 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळाला होता. एक वैयक्तिक धावसंख्या बघायला गेली तर 19 या आकड्यावरती मात्र बाद होते. एक शानदार खेळी करत असताना माघारी परत एक स्लॉरवन गतीमध्ये चेंडू टाकला होता. जी अपेक्षा केली जात होती मोठ्या फटक्याची ती मात्र पाहायला मिळाली नाही. आणि एक
बॅटच्या अंदरून किनारा लागल्यानंतर सरळ पॉईंटच्या दिशेमध्ये गेला होता. विकेट किपर यांनी मात्र सुंदर झेल पकडत असताना आपल्या संघाला पहिले विकेट मिळवून दिली होती आणि विकेट मिळवून देत असताना नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत जातोय. 10 नंबर जर्सी प्रदान केलेला हा फलंदाज नरेश. थोडंसं मित्रांनो स्पीडअप घ्यायचं आहे, घाई करायची आहे. सांगितले जाते नाही की जग गरजेनुसार चालत असते. थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते, उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातोय. तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज असेल, आणि ही गरज असेल ती मात्र नक्कीच RCB विजय या संघाला. कारण सांगितले जाते की संख्येला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दासारखे काही उत्तम साधन नाही आणि मनासारखे उत्तम साधन नसल्या कारण आपण पाहू शकाल की ही जी वेळ आहे ती मात्र नक्कीच RCB विजय या संघाची असेल. फील्डमध्ये परिवर्तन केलं जाते. परिवर्तन करत असताना आपण पाहू शकाल की नक्कीच पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळाल्यानंतर एक कॉन्फिडन्स वाढलेला दिसतो तो RCB विजय या संघाचा. 32 धावा अजूनही मला वाटते अजूनही 30 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी. 9 विकेट आपल्या चमूमध्ये सुरक्षित असल्या कारणाने मात्र ही जोडी जमेल की नाही, परंतु आता मात्र नक्कीच 9 बॉलचा कॉल दिला जातोय. कारण आपण पाहतोय की नक्कीच ऑन साईडला जेव्हा डावखरे शैलीचा फलंदाज जेव्हा स्ट्राईकला आला होता तेव्हा मात्र 30 यार्ड सर्कलच्या मधोमध जो क्षेत्ररक्षक लावला होता तो मात्र ऑन साईडला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये होता. त्या कारणे मात्र नक्कीच अंपायरची जी निर्णय होता तो मात्र नो बॉल दिला गेलाय. आणि नो बॉल दिल्यानंतर मात्र नक्कीच फायदा होतोय तो मात्र ऑपोजिट संघाला. इथे जर नो बॉल नसता तर विकेट मिळाली असती, हॅट्रिक ऑन झाली असती ती मात्र सुभाष भाऊ यांना, परंतु मात्र एक दुर्भाग्यरीत्या मात्र नो बॉल दिल्यानंतर मात्र परत एकदा सामना चालू होतोय. चान्स गमावलाय आणि चान्स गमावल्यानंतर आपण पाहू शकाल की परत एकदा ओव्हर द विकेटच्या मारा करण्यासाठी तयार आहेत. यावेळेला देखील चांगला फटका ऑन द स्पॉट हवाई फायर करत असताना मात्र कॅच पकडण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु मात्र झेल पकडला होता परंतु नो बॉल, परंतु रनआउटच्या स्वरूपात तर विकेट मिळाली असती, परंतु मात्र डिसाईन थ्रो असल्याकारणे मात्र सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. आणि क्रीजमध्ये होत असताना आपण पाहतो की या चेंडूवरती देखील 2 धावा आणि 2 धावा येत असताना धाव संख्या पाहायला मिळते ती 35 या आकड्यावरती. कसपनगर या संघाने दमदार सुरुवात केली होती कारण 32 धावांची पार्टनरशिप जमवली होती. दिलीप आणि दगडू यांच्या दरम्यान ती जोडी, परंतु मात्र दिलीप बाद झाल्यानंतर आपण पाहू शकाल की एक नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत नरेश यावेळेला देखील आक्रमकतेवर दाखवत असताना कारण गरज आहे ती मात्र कसपनगर या संघाला प्रत्येक चेंडूवर अटॅक तर करावं लागेल कारण एकी दुकीने तर फरक पडणार नाही तो RCB विजय या संघाला. कारण एक मोठं तगडं आव्हान ठेवलं गेलं होतं 62 धावांचा पाठलाग करत असताना. अधूनमधून एक बघायला गेलं तर दगडू यांनी शानदार फलंदाजी केली होती. त्यांच्या बॅटच्या माध्यमातून 2 षटकार 1 चौकार पाहायला मिळाले होते, परंतु आपण अजूनही पाहतोय की नक्कीच सलामीवीर फलंदाज अजूनही दिलीप मात्र 11 धावेवरती खेळतोय. त्यांच्या बॅटच्या माध्यमातून देखील 1 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला होता आणि मिळत असताना आपण पाहतोय की एक अनुभवी 1 क्वालिटी सिनियर प्लेयर आपल्या गोलंदाजीवरती एक क्षेत्ररक्षण लावताना पाहायला मिळतोय. आता मात्र ओव्हर द विकेटच्या मारा करण्यासाठी तयार. फील्डमध्ये परिवर्तन परत एकदा आपल्याला पाहायला मिळते ते मात्र सुभाष भाऊ यांच्या गोलंदाजीवरती. या देखील बॅटचा किनारा लागला होता की नाही, हलकीसे अपील डोक्याला हात तर लावले गेले, परंतु मात्र आपण पाहू शकाल त्या ठिकाणी फायर बॅकवर्ड शॉट स्क्वेअरलेगच्या दिशेने फटका खेळला होता. एक सिंगल धाव आणि सिंगल धाव आल्यानंतर अतिरिक्त 1 धावेने भर पडते परंतु मात्र फरक तर पडणार नाही. मात्र अजूनही आपल्याला षटकार चौकार कॅल्क्युलेशन बनवून खेळावं लागेल, सोच समजून फलंदाजी करावी लागेल. ते मात्र कसपनगर या संघाने एक मजबूत स्थिती तर बनवली गेली होती कारण 32 धावेवरची पॉवर प्लेमध्ये 32 धावा जमवल्या गेल्या होत्या. दगडू आणि दिलीप यांची एक शानदार पार्टनरशिप तोडली गेली आणि तोडत असताना थोडासा रनावरती अंकुश लावला जातोय. परत एकदा बॅटचा किनारा लागलाय, आपल्या जालमध्ये फसवलंय. विकेट नंबर आपण पाहू शकाल, दुसरा झटका लागतोय तो मात्र कसपनगर या संघाला. लेफ्ट हँड फलंदाज बाद होतोय. नरेश भाऊच्या यांच्या स्वरूपात मात्र हा दुसरा झटका लागतोय कसपनगर या संघाला. हताश निराश होताना माघारी परतताना पाहायला मिळतोय कारण शानदार गोलंदाजी यांच्याकडून. अटॅक तर चांगला केला होता आणि अटॅक चांगला करत असताना आपण पाहतोय की भाऊराज नेक्स्ट एंटर होताना पाहायला मिळतोय.
आपण पाहू शकाल की नक्कीच 62 धावांचे टार्गेट पार पाडत असताना कुठेतरी मात्र नक्कीच तालमील चुकते ती कसपनगरच्या फलंदाजांची एकाग्रता भंग झालेली दिसते आणि बंद होत असताना मात्र फलंदाज माघारी लोटतोय आणि माघारी लोटत असताना आपण पाहू शकाल की तारीफ करावी लागेल गोलंदाजाची एक स्लोअर गतीमध्ये आपल्या अनुकरणीत जर बघायला गेलं तर आपल्या गोलंदाजीवरती एक शानदार क्षेत्ररक्षण लावलं होतं आणि लावत असताना त्या ठिकाणी मात्र जालमध्ये फसवलं गेलं होतं डावखुरी हाताच्या शैली फलंदाजाला. परत एकदा आपण पाहतोय की ह्या षटकातील मात्र शेवटचा चेंडू असेल. तिसरं षटक मार्गदीपथावर चालू होत असताना धावसंख्या जर बघायला गेलं तर 37 धावसंख्या 62 धावांचं टार्गेट पार पाडत असताना मात्र अजूनही 7 विकेट आपल्या सुरक्षित चमूमध्ये आहेत. परंतु मात्र एक किफायती गोलंदाजी पाहायला मिळते ती मात्र एक सिनियर प्लेयर यांच्याकडून. यावेळेला देखील चांगला फटका पाहायला मिळतोय परंतु आपण पाहतोय त्या ठिकाणी पाठीमागे क्षेत्राचा काय सुंदर क्षेत्ररक्षण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसायन थ्रो येतोय नॉन स्ट्राईक हँडला थ्रो तर लावला होता परंतु मात्र सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये पोहोचला होता. गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना मात्र रिव्ह्यू चेक केला जातोय पोहोचला होता की नाही परंतु हलकीशी अपील देखील केली गेली होती परंतु षटक देखील संपेल की काय परंतु मात्र चेक केला जातोय रिव्ह्यू खेळ थांबतोय. धावसंख्या अद्याप रोखलेली दिसते ती 37 या आकड्यावरती कारण शेवटच्या चेंडूवरती दोन धावा घेण्याच्या प्रयत्नात मात्र नॉन स्ट्राईक एंडला थ्रो फेकला होता. आता मात्र फलंदाज नक्कीच आपल्या सुरक्षित पोहोचला होता. नॉट आउटचा इशारा येतोय म्हणजेच शेवटच्या चेंडूवरती 2 धावा येतात आणि 2 धावा आल्यानंतर धावसंख्या 39 धावसंख्या. आता मात्र स्ट्रॅटर्जी टाइम आउट घेतला जातोय. थोडेसे मित्रांनो स्पीडअप घ्यायचे आहे घाई करायची आहे कारण अजून पण आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आहेत संध्याकाळच्या सत्रामध्ये. जिथं आपण 4 किंवा 5 षटकांचे सामने खेळतोय ते कदाचित आपल्याला 2 किंवा 3 षटकांचे सामने खेळावे लागतील याची नोंद घ्यायची आहे. स्पीडअप घ्यायचे आहे मित्रांनो. समीकरण बदलतंय 12 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी. 23 म्हणजेच 11.50च्या सरासरीने धावसंख्या जमावी लागेल ती मात्र कसपनगर या संघाला. तत्पुरते आपण पाहू शकाल की नक्कीच सुभाष भाऊ यांची सुंदर गोलंदाजी रोखले गेले आणि रोखत असताना आपण पाहू शकाल की समीकरण बदलतंय 12 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता अद्यापही लागते कसपनगर या संघाला जिंकण्यासाठी. तत्पुरते आपण पाहतोय की गोलंदाजीची धुरा सांभाळत असताना संतोष येतोय प्रत्येकदा. वैयक्तिक त्यांच्या दुसऱ्या षटक जादुई फिरकी गोलंदाज बॅटच्या किनारा लागला लॉंग स्टॉपच्या रिजन मध्ये सुंदर झेल पकडला जातोय अँड बिग विकेट. विकेट नंबर 3 तिसरा झटका लागतोय कसपनगर या संघाला. तिसरा झटका लागतोय 11 चेंडू अजूनही 23 धावांची आवश्यकता. सांगितले जाते ना की डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाही. नक्की जिथे मात्र डोळे उघडावे लागतील ते मात्र कसपनगरच्या फलंदाजांना कारण एक संकट आले आणि संकट येत असताना मात्र एक दगडू यांची महत्वपूर्ण विकेट मित्रांनो दिलीप भाऊ यांची महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली जाते. मित्रांनो आमचे गुणलेखक दादा सांगतात की दगडू फलंदाज बाद होते त्यांचा प्रयत्न होता एक चांगला फटका खेळण्याच्या प्रयत्नात परंतु मात्र माघारी परतावं लागते. एक आखिरकार किल्ला लढवत असताना अकरा चेंडू 23 धावांची आवश्यकता अजूनही लागते जिंकण्यासाठी.
परत एकदा फील्ड क्षेत्ररक्षणामध्ये फील्ड केले जाते, परिवर्तन केले जाते आणि परिवर्तन करत असताना 11 चेंडू 23 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी. करूया मरो दोन्ही स्थितीमध्ये पोहोचलाय हा संघ. एक चुरशीचा सामना आणि चुरशीचा सामना होत असताना आपल्या ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला होता, परंतु मात्र आपल्या ब्लॉक हॉलमध्ये चेंडूला अडवलं. एक जादुई फिरकी गोलंदाज एक परिवर्तन करत असताना आपल्या संघासाठी मात्र नक्कीच रोखण्याचे काम केले जाते या गोलंदाजाकडून. शानदार गोलंदाजी. परंतु ज्या पद्धतीने मात्र दगडू आणि अजय यांनी फलंदाजी केली होती, पॉवर प्लेमध्ये 32 धावा जोडल्या गेल्या होत्या. एक समयाला असं वाटलं होतं की एक सहजरित्या एकतर्फी सामना नक्कीच फिरवतील की काय, परंतु मात्र या ठिकाणी जर बघायला गेलं तर चित्र थोडंसं अलग पाहायला मिळते. वाईटचा कॉल येतोय, वाईटचा कॉल आल्यानंतर अतिरिक्त धावामध्ये भर पडते. धाव संख्या पाहायला मिळते ती 40 धाव संख्या. अजूनही 22 धावांची आवश्यकता. हिटिंग पॉवर जनरेट करावी लागेल. षटकार चौकारांचा पाऊस पडावा लागेल कसपनगरच्या फलंदाजांना. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतो आणि साईडला मोडलाय, परंतु पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा तर पूर्ण पाहायला मिळतात, कंप्लीट पूर्ण होताना पाहायला मिळतात ह्या ठिकाणी, परंतु अजूनही 20 धावांची जरूरत, 20 धावांची गरज आहे ती मात्र अजूनही कसपनगर या संघाला. कारण बघायला गेलं तर चौथं षटक मार्गदी पथावर चालू आहे. शानदार गोलंदाजी आणि शानदार गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय की नक्कीच दाद द्यावी लागेल. दाद देत असताना आपण पाहतोय की एक सुंदर अप्रतिम गोलंदाजी, किफायती गोलंदाजी, जादुई फिरकी गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना आपण पाहतोय की नक्कीच संतोष भाऊ यांची शानदार गोलंदाजी ती मात्र आरसीबी बेजे या संघाकडून. अजूनही सामना एक चुरशीचा सामना पाहायला मिळतोय. फील्ड मध्ये परिवर्तन पाहायला मिळते कारण डावखरे हाताच्या शैली फलंदाज स्ट्राईकला. यावेळेला देखील ऑन साईडला ब्लॉक हॉलमध्ये मोडला. एकी दुखीने तर फरक पडणार नाही, परंतु या ठिकाणी मात्र नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव रोखली जाते आणि एक धाव रोखत असताना आपण पाहतोय की नक्कीच फरक पडणार आहे तो मात्र कसपनगरच्या संघावरती. कारण एक फटकार षटकार आणि चौकार तर मारावे लागतील, परंतु आपण पाहू शकाल की नक्कीच रोखलं जाते. अजूनही 19 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 62 धावांचा पाठलाग करत असताना दगडू आणि आपण पाहू शकाल की दिलीप आणि दगडू यांची सुंदर पार्टनरशिप झाली होती. 32 धावांची पार्टनरशिप जमत असताना एक वेळेला असं वाटलं होतं की कसपनगर हा सहजरित्या प्रमाणे विजय प्राप्त करू शकेल की काय, परंतु मात्र ज्या पद्धतीने सुभाष आणि संतोष यांनी मात्र फलंदाजांना नक्कीच जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय आणि बांधत असताना पुढील चेंडू परत एकदा. यावेळेला देखील आखोड टप्प्याचा चेंडू होता, त्या ठिकाणी खेळला होता. थोडासा ऑफ साईडला मारल्यानंतर आपण पाहतोय की डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये गेला होता. या ठिकाणी सट्टिक तर थ्रो आला होता, परंतु विकेट किपर यांच्याकडे थ्रो केला होता. लॉंग स्टॉपच्या रिजनमध्ये चेंडू जातोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, परंतु आपण आणि अडल्यानंतर परत एकदा थ्रो येतोय, परंतु या ठिकाणी देखील संधी निर्माण झाली होती रनआउटच्या स्वरूपात, परंतु मात्र सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये म्हणजेच 4 धावा मिळतात आणि 4 धावा आल्यानंतर मात्र एक उपयोगी 4 धावा आल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 47 धावसंख्या. कदाचित ह्या ठिकाणी जर 55-56च्या आसपास जर रोखलं गेलं असतं तर एक चांगली चुनौती आपल्याला निर्माण झालेली दिसली असती, परंतु मात्र 62 धावांचा पाठलाग करत असताना अजूनही लक्ष्य मंजिल दूर आहे आणि दूर असल्याकारणे मात्र अजूनही प्रयत्न चालू आहेत दोनच संघाकडून. प्रयत्न चालू होत असताना प्रयत्न केलेच पाहिजे आणि करत असताना मात्र नक्कीच आपल्याला यश मिळते की नाही, परंतु मात्र संतोष यांच्या ह्याच षटकातील मात्र परत एकदा पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार. यावेळेला देखील चांगला चेंडू टाकला होता. षटक नियंत्रित 7 षटक संपते. षटक नंबर 4 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 47 धावसंख्या. समीकरण परत एकदा बदलते. 6 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक म्हणजे शेवटचे षटक असेल कसपनगरच्या पारीचं. 6 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. 15 धावांची आवश्यकता अजूनही लागतील, कारण सांगितलं की सूर्याची तेज, चंद्राची शीतलता, वाट वृक्षाची छाया, हिमालयाची उंची, आकांक्षाची ओढ आणि माणसांची जोड म्हणून या स्पर्धेची आपण दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय, हे मॅचेस पाहतोय. एक चुरशीचा सामना. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी. मित्रांनो थोडा स्पीडअप घ्यायचा आहे, घाई करायची आहे. कुठेतरी मात्र नक्कीच कान मंत्र दिलं जाते की नाही, कारण क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे
अनिश्चितीचा खेळ असल्याकारणे मात्र काही होऊ शकते. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत मात्र काही घडू शकते क्रिकेटमध्ये. कारण 6 चेंडू 15 धावा म्हणजेच मोठं मुश्किल तर काम नाही आहे. परंतु मात्र कुठेतरी कानमंत्र दिले जाते कारण एक चांगली पार्टनरशिप जमली होती. जमत असताना मात्र तारीफ करावी लागते ती मात्र सुभाष भाऊ आणि संतोष यांची. परंतु मात्र शेवटचं षटक घेऊन येतोय तो मात्र RCB बेचे या संघाकडनं. संतोष भाऊ पांडुरंग येतोय शेवटचं षटक. 6 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. समीकरण बदलतंय कारण डावखुऱ्या हाताच्या शैली फलंदाज स्ट्राईकला. रॅमवरती विकेटचा मारा करण्यासाठी पांडुरंग तयार कारण डावखुऱ्या हाताच्या शैली फलंदाज. 6 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. षटकार चौकार येईल का? जर षटकार चौकार जर आला तर नक्कीच त्याच पद्धतीने खेळावं लागेल. लॉफुल टच आणि जाऊन आदळतोय स्टंप वरती चेंडू. विकेट नंबर 4 चौथा झटका लागतोय. लॉफुल टच डिलिव्हरी फेकली होती. लॉफुल टच चेंडू टाकला देखील होता परंतु मात्र अनुमान अंदाज चुकला होता. क्रॉस द लाईन जाऊन खेळण्याच्या प्रयत्नात फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये मोडण्याच्या प्रयत्नात मात्र फटका हुकतोय. हुकल्यानंतर मात्र त्रिफळाजीत होऊन माघारी परततोय. फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत जातोय राज. गणेश फलंदाज बाद होतोय. गणेश फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र नेक्स्ट बॅटर राज जातोय. बघायचं आहे की राज कोणत्या पद्धतीने आपल्या RCB बेचे संघावरती राज करतोय की नाही. लिटल मास्टर बघायला गेलं तर नक्कीच सिंगल पतली परंतु फायटर असली हा फलंदाज मैदानाच्या आत. एक लॉफुल टच स्लॉर 1 गतीमध्ये चेंडू टाकला होता. फलंदाज काही समजू शकले नसल्या कारण मात्र एक शिकार तर मिळते. विकेट प्राप्त होते ती मात्र पांडू भाऊ यांना. प्रत्येकदा राज येतोय. राईट हँड फलंदाज समोर येतोय. आपल्या गोलंदाजीवरती फील्ड सजवली जाते पांडुरंग भाऊ यांच्याकडून. अजूनही 5 चेंडू 15 धावांची आवश्यकता. हे समीकरण हे सूत्र असेल ह्या मॅच मध्ये. यावेळेला दमदार फटका पाहायला मिळतोय परंतु या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक येतात. सुंदर झेल पकडण्याच्या प्रयत्नात जीवनदान मिळतंय परंतु मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात कुठल्याही प्रकारची स्फूर्ती दाखवली गेली नाही. दोन्ही फलंदाजाच्या बॅटच्या माध्यमातून बघायला गेलं तर दुसरी धाव देखील मिळू शकली असती परंतु मात्र थांबवले गेले ते नॉन स्ट्राईक फलंदाजाला. एक सिंगल धाव. समीकरण बदलतंय. शेवटचे 4 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. अजूनही 14 धावांची आवश्यकता. मोठा फटका पाहायला मिळेल का? षटकार चौकार मारतील का? परंतु अजूनही जबाबदारी असेल राज आणि आपण पाहू शकाल भाऊराज यांच्यावरती. भाऊराज यांच्याकडे एक क्षमता आहे आणि एक क्षमता असल्याने आपण पाहू शकाल की नक्की 4 चेंडू 14 धावांची आवश्यकता. षटकार चौकार तर मारावं लागेल. पुढील चेंडू यावेळी ऑन साईडला परत जमीन लगतचा फटका मारलाय परंतु एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते की नाही. जेव्हा मात्र क्षेत्ररक्षक येतोय आणि थ्रो करतोय नॉन स्ट्राईक एंडला तेव्हा मात्र 2 धावा कंप्लीट पाहायला मिळतात आणि 2 धावा येत असताना आपण पाहतोय की तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात राज फलंदाज बाद होतोय. विकेट नंबर 5 रन आउटच्या स्वरूपात हा 5वा झटका लागतोय कसप्पनगर या संघाला. बारा धावांची आवश्यकता. अजूनही संघर्ष चालू आहे. युद्ध चालू आहे. दोन्ही संघामध्ये जर बघायला गेलं तर हा सामना झुकलेला दिसतोय तो मात्र RCB बेजेकडे परंतु मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत काही सांगणे मुश्किल आहे कठीण आहे परंतु मात्र प्रयत्न चालू आहे. ब्लॉक कॉलमध्ये चेंडू टाकला होता. कुठल्याही प्रकारची दाद तर मागितली जात होती वाईटची परंतु वाईटचा कॉल दिला गेला नसल्या कारण मात्र निर्धाव चेंडू आल्या कारण मात्र परत एकदा समीकरण बदलतंय. 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. 2 षटकार येतील काही. कुठेतरी नक्कीच 62 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. लक्ष ठेवलं होतं. 62 धावांच्या टार्गेट पार पाडत असताना मात्र विकेट तर गेला होत्या परंतु मात्र क्लीन बोल्ड ह्या ठिकाणी देखील केले जाते. फलंदाज बाद होतोय. आता मात्र भाऊराज फलंदाज हा माघारी परततोय. शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी जातोय सुरेश.
आता मात्र हा सामना 11 धावेने जिंकलाय तो मात्र आरसीबी विजय या संघाने 11 धावेने पराभवाच्या समारोह जावं लागतंय ते मात्र कसप नगर या संघाला हारलेल्या संघाचे कौतुक जिंकलेल्या संघाचे अभिनंदन 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 मित्रांनो तोपर्यंत 3:13 झालेत म्हणजे 3:15 वाजण्याच्या मार्गावरती तोपर्यंत घेऊया छोटासा ब्रेक परत एकदा या ठिकाणी आपण भेटूया 3:30 तत्पुरते घेऊया इजाजत थँक्यू धन्यवाद